विषय घेतला तर मी ते काही क्लिप काही व्यवस्थित ऐकली नाही. माझा संन्यासी व्रत कधी संपला नाही आणि संपणार पण नाही आहे. अध्यात्म हा माझा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. परंतु मी संन्यास जरी घेतला असेल, मी राजकारणात परत आलो, याचा अर्थ असा आहे की माझा प्रपंच तर मी सोडलेला नाही आहे. माझ्या प्रपंचामध्ये माझी मुलं आहेत, माझं कुटुंब आहे, माझे सहकारी आहेत. आणि विशेष करून असा की जे गेली 40 वर्ष मी राजकारण करत असताना अगदी हिरिरीने लोकांनी जो माझे या शिवसेना पक्षामध्ये ज्यांनी मला सपोर्ट केलेला आहे, जे कार्यकर्ते आहेत, जे सर्वसामान्य आहेत, ते माझ्या पाठीत माझ्याकडून ते अपेक्षा करत जातात. ते मला त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संन्यास नाही, ही जनसेवा आहे. जे कोणी ह्या विषयावरती बोलतात ना, लुंगी घातली आणि आता काय घड्याळावर बांधतात वगैरे, काय 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 वेगळे शब्द वापरले, त्यांना माझा प्रश्न एकच आहे का मी जनतेची सेवा अध्यात्माच्या माध्यमातून करतोय. आणि ती करत असताना मी जनतेची सेवा आता राजकारणातून माझी सुनबाई मला मिळालेली आहे, त्याच्या माध्यमातून मी आता जनतेची सेवा करणार आहे. आणि याचं उत्तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी त्यांना देणार आहे तिथे. आणि मी एकतर वैयक्तिक स्वार्थी नाही हो, मी स्वार्थासाठी आलो नाही. असे लाखो रुपये मी जनतेसाठी माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे केलेले आहे. म्हणजे त्या प्रश्नच काय उठतं, मंदिरातून उठला आणि तिथे गेला, म्हणजे याचा अर्थ काय मी प्रपंच सोडलाय का? काय संबंध येत ना प्रपंच सोडण्याचा? प्रपंचासाठी मला करायचंच आहे. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे पाहावे परमार्थ विवेका, आणि मग त्याच्यानंतर मग आनंद लुटा तुम्ही त्याचा. ह्याचा काय संबंध येतो? तुम्ही का ते बोलता लुंगी सोडली ना पुंगी सोडली? काय लुंगी सोडली? मग तुम्ही कसे आले होते माझ्याकडे 3 वेळा? तुम्ही माझ्याकडे आले का उमेदवार आमच्याकडून घ्या, मग तुम्ही माझी लुंगी सोडायला आले होते अगोदर ना? ते का आलं तुम्ही? याचा अर्थ काय होतो तुम्हाला? सरळ सरळ सांगायचे की विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. आमच्या आपल्या कर्जत तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषद आणि 12च्या 12 पंचायत समिती, म्हणजे 12-0 आणि 6-0 हा आमचा नारा आहे. आणि तो नक्कीच वाजणार आहे. तुम्ही किती उड्या माना काही कारण, माझ्या विरोधात तुम्ही किती बोला, जेवढं तुम्ही माझ्या विरोधात बोलाल तेवढी जनता माझ्याकडे त्या नजरेने पाहणार नाही. तर मला माझ्याकडे त्या काय आपुलकीच्या नजरेने जनता माझ्याकडे पाहणार नाही. काय संबंध येतो बोलण्याचा तुम्हाला? आणि मी कोणाचं काय वाईट केलं राजकारणामध्ये? मी नाही, गेली 20 वर्ष मी संपूर्ण गप्प बसलेलो होतो. पण माझ्या पिढीला, माझ्या परंपरेला पुढे तर तो राजकारणाचा वसाच मिळाला नाही. मग त्यांनी तर करायला नको का राजकारण? तुम्ही आयुष्यभर करता, मग आमचा तो अधिकार नाही का? संविधानाने आम्हाला दिला तो अधिकार आहे, तो अधिकार आम्ही करतोय. अजून काही काही प्रश्न ते उपस्थित करतायत, याचा अर्थ काय? आज आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे. आणि तो प्रचार करत असताना जवळजवळ आमचा प्रचार शेवटच्या टप्प्यावरती आलेला आहे. 1-2 ग्रामपंचायत आमच्या शिल्लक राहिलेल्या आहेत. आणि त्या प्रचारामध्ये आम्ही आपले जे दिलेले उमेदवार आहेत, जिल्हा परिषद वार्डमध्ये वर्षा सुरेश दोरे कंसात शेळके, आणि पंचायत समिती गणामध्ये अक्षय राम तिटकारे, कशळे पंचायत समिती, आणि तिकडं कविता भरत पादीर पाथरत पंचायत समितीमध्ये. आज आम्ही जवळजवळ पूर्णपणे वार्ड पिंजून काढलेले 1-2 ग्रामपंचायत आमच्या राहिलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्हाला जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आणि जनतेने ठरवलेलं आहे, ज्या ग्रामपंचायत आपल्यामध्ये गणामध्ये येतात, गटामध्ये येतात, त्यापैकी वैजनाथ, भिपुरी, उमगाव, मांडवणे, सावळा, कशळे, मुगरज, जामरूक, रचपे, त्यानंतर पाथरज, वारे, बोरिवली आणि अंजप, या सर्व ग्रामपंचायतीमध्ये आम्ही प्रचार करत असताना अगदी भरभरून लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. आणि आपली उमेदवार तिन्हीच्या तिन्ही अगदी भरघोस मताने विजय होतील अशी आम्हाला खात्री आहे. तर गहाण कोणाकडे राहिलेलं आहे याचं तो उत्तर आम्ही तुम्हाला देण्यापेक्षा तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे, प्रसारमाध्यमाला माहिती आहे, त्याच्यानंतर जनतेला माहिती आहे की आम्ही गहाण नाही राहिलो. वेळप्रसंगी कुणी गद्दारी केली आणि कोणी त्या शिवसेनेची शक्ल करून टाकली आणि शिवसेनेला विटीत धरली, हे जनता समजत आहे. आणि आम्ही आता घाण टाकायचा काही संबंधच येत नाही. जर आम्ही एका कर्जतमध्ये जर युती केलेली असेल तर ती घाण टाकण्याचा काही संबंधच येत नाही. आता राहिला प्रश्न चिन्हाचा, तर आमचे 2 जे नेते आहेत, माननीय सुधाकरजी घारे साहेब आणि नितीनदादा सावंत, त्यांच्यामध्ये इतकं चांगलं ट्युनिंग जमलेलं आहे की सुधा शेट्टीने सरळ सरळ नितीन सावंतला सांगितला की नितीनदादा तुम्हाला जे काही उमेदवार पाहिजे असेल ते बोला, घ्या तुम्हाला, आणि बाकीचं आम्ही करतो. मग तिथे काय घाण टाकण्याचा काय संबंध येतोय? आणि विरोधकांनी तो विचार का करावा? आम्ही घाण गेलेलो आहे का आमचे घाण झालेले का आमचं काय झालेलं आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ ना, तुमचं तुम्ही बघा ना. याचा अर्थ काय समजायचा की लोकांना चितवायचे, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा काय गरज आहे? तुमच्या तुम्ही लढा, आम्ही लढतोय. आमचा विषय तो आमचा प्रश्न आहे वैयक्तिक, तो त्यांनी हा मुद्दा बाहेर काढण्याचा काहीच संबंध नाही आहे. हां,
आणखी एक शेवटचं सुनेबद्दल सांगा, बोला. आपल्या सुने आता तो एक हास्यास्पद विषय झालेला आहे मंडळी त्याच्यावर बाबतीत, की कोण म्हणतो त्यांनी आदिवासींची मुलगी बोलून नेली आणि मग तिला इलेक्शनला उभी केली. माझा एक साधा प्रश्न आहे सगळ्या त्या लोकांना, पण तिथे कदाचित जर त्या मुलींनी आदिवासी बांधवांच्या एखाद्या मुलाबरोबर जर लग्न विवाह जर केला असता, कदाचित तिच्या नशिबात हे नशीब क्षण आला पण नसता. आणि दुसरा प्रश्न असा आहे की गेले 40 वर्ष मी जनतेची सेवा केलेली आहे. आमचा जिल्हा परिषद वाढ तो जाणून आहे. आजही विरोधकांच्या बाजूनी काय माझे शिवसैनिक आहेत जे गेलेले तिकडे आहेत, त्यांनाही आम्हाला किती तर अनेक वेळा त्यांनी प्रश्न, हाच काय माझ्या सुनेचा तर प्रश्न त्यांनी विचारला आहे, पण मला तुम्ही सांगा एक तिला काय तिच्यावरती अन्याय केला का आम्ही? बरं, दुसरा विषय असा आहे की आता जात आणि धर्म हे तुम्ही काढताय. हा जाताना धर्म काढत आहे का? सामान्य माणूस जर बोलला तर चालेल तिथं, पण एक उच्च लेवलला उच्च पदावरती असणारी जर माणसं तुम्ही जातीवरती आणि धर्मावरती जर बोलत असेल तर तुम्ही जनतेची समस्या कशी सोडू शकता? काय संबंध येतो त्याच्यामध्ये जाती धर्माचा? आता हे माझा लुंगीचा जो विषय काढला तिथं, माझा आपले युपीचे मुख्यमंत्री आहेत लुंगीवालेच आहेत ना. पण एक तुम्हाला सांगतो, जर कदाचित या भारत देशाने एक जर निर्णय केला की लुंगीवाला जर एखादा पंतप्रधान जर बसवला ना, तर सुजान भारत आपला होऊ शकतो, महाशक्ती भारत होऊ शकतो. ही लुंगीमध्ये ताकद आहे आणि अध्यात्माची ताकद काय आहे? मी आता गेले 2-3 वर्ष जो व्रत करतोय त्या व्रतात तुम्हाला कळालेलं आहे का अध्यात्मामध्ये खरी ताकद आहे. आणि अध्यात्मामध्ये तुमच्याकडे भ्रष्टाचार नाहीये, अध्यात्मामध्ये तुमच्याकडे अन्याय अत्याचार नाही आहेत. अध्यात्मातली माणसं, मला कितीतरी अनेक लोकांनी सांगितलं का शेळके महाराज तुमच्यासारखी चांगली माणसं जर ह्या राजकारणातून बाजूला जर गेली तर असुरी शक्तींचा प्रादुर्भाव वाढेल आणि या कर्जत तालुक्याचा काहीतरी कुठेतरी वाईट असा आपल्या नकाशावरती ते दिसायला लागेल. हे याच्यासाठी आम्ही आमच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आलेलं. माझ्या सुनेवरती अन्याय झाले का अत्याचार झाला, वाड्यावाडीमध्ये आम्ही गेल्यानंतर त्या महिला बोलतात का महाराज आता काय विषय राहिला जातीचा धर्माचा? त्या पुरीचं सोनं केलं तुम्ही. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, माझ्या घरातली माझी सुनबाई माझ्या कुटुंबाची प्रमुख झालेले संपूर्ण आर्थिक व्यवहार नाही तर आमच्या परिसरातले जेवढे पण आळीमध्ये इतर समाजात आडनावाची लोक आहेत त्यांना सगळ्यांनी एकवटलेले आहेत. परंतु एक तुम्हाला या माध्यमातून सांगतो की माझी सुनबाई एवढी प्रेमळ आहे की ह्या जिल्हा परिषद वार्डमध्ये असणारे जेवढे पण गावावाडे आहेत त्यांच्या समस्या सोडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. कारण तिच्या पाठी मी खंबीरपणे आहे, तिला मार्गदर्शन मी करणार आहे. मला पैशाची लालच नाही आहे, मी कधी पैशाला महत्त्व दिलं नाही. मला जनतेची सेवा राजकारणाच्या माध्यमातून मला करायची आहे. म्हणून मी आज राजकारणामध्ये उतरल्यानंतर मी अध्यात्मातच राहिलो असतो, ती लुंगीच घालून राहिलो असतो. 15 दिवस माझी लुंगी सुटली याचा अर्थ का मी अगदी बेभान झालो, चुकीचं वागायला लागलो अशातला काहीच मत नाही. बघताय तुम्ही किंवा तुम्हाला परिस्थिती येईल त्याची. आतापर्यंत फक्त जनतेची सेवा केली, गेली 40 वर्ष करतो मी. आणि त्या सेवेचं फळ कदाचित माझ्या मुलांसाठी तो एक छोटासा मिळत असेल. आणि इथल्या जनतेने ठरवलेलं आहे की आज परत ह्या माणसाने आमच्या आदिवासी वाड्यामध्ये जेवढ्या पण आदिवासी वाड्याच्या पाड्यामध्ये माझ्याकडे लोक आलेले, तुम्हाला खरं सांगतोय की आम्ही कधीही राजकारणामध्ये कुठल्या पक्षाचा माणूस म्हणून बघितला नाही. मला फक्त एकच जो आपल्याकडे कुठली समस्या घेऊन आला मग त्याची समस्या सोडणं आपले आद्य कर्तव्य आहे. मग तो रात्रीचे सर्प चावलेला असेल कोणी तर त्याला गाडी देणं, त्याला पैशाची आर्थिक मदत करणं, कोणाच्या घरी लग्न असेल, कोणाच्या घरी कोणी मयत झालेला असेल, ह्या अनेक गोष्टी अनेक ठिकाणी मंदिरं बांधल्यात माझ्या खिशातून. हे आवर्जून तुम्हाला जनतेच्या समोर आणा की अनेक ठिकाणी पिंगळसारख्या ठिकाणी छानसं मंदिर बांधलं होतं, याला भक्ताच्या वाडीला मंदिर बांधलं, या मोगरजमध्ये मंदिरासाठी त्यांना पैशाची देणगी दिली ती, कवठेवाडीमध्ये एक मोठंसं समाज मंदिर बांधलेलं आहे माझ्या खिशातून. मी सरकारी फंड घेऊन वापरलेला नाही. म्हणून मला जनतेच्या सेवेसाठी जर निवडून जर निवडून म्हणजे का दिलेलेच आहे त्यात काय वादच नाही. आणि फार मोठ्या फरकाने आपला उमेदवार निवडून येणार तिन्हीच्या तिन्ही. परंतु तो जर झाल्यानंतर मला केवळ आणि केवळ जनतेच्या सेवेसाठीच मंडळी हा मी पवित्र उचललेल्या माझ्या स्वार्थासाठी नाही.